मग तिथून पुढे त्या ढाच्याच्या जवळ तुम्ही कसे पोहोचलात आणि जे या फोटोमध्ये आपल्याला दिसतंय ती फ्रेम तुम्हाला कशी मिळाली? त्यावेळेस तिथे जर मग साधू संतांचं ते मारताना वगैरे फोटो त्यावेळेस तो गाजलाच होता की देवळाच्या बॅकग्राऊंडवरती साधू संत असे पडल्यात इतस्ततः, खूप रक्तबंबाळ काही आहेत, पोलीस मारतायत, मला देखील मार पडला. मग थोडं वाचू तुम्ही आणखी पुढे थोडं पळायच्याच उद्देशाने म्हटलं आपल्यावरती आणखी नको मार खायला आणि कॅमेरा सुरक्षित राहावा म्हणून थोडं पुढे आणखी गेलो. एक जवळजवळ एक अर्धा फरलांग असेल तर डाव्या बाजूला जय श्रीराम भारत माता की जय अशा घोषणा ऐकूया लागल्या. म्हटलं अरे काय होतं आहे, पण थोडं कारण झाडी आणि सगळी होती. थोडंसं आणखी पुढे गेलो तर तो जो विवादित ढाचा होता, तिन्ही गुंबट होते, त्याच्यावरती एक मला वाटते 10-15 कारसेवक चढले होते वरती. आणखीन हातात भगवा ध्वज घेऊन जय श्रीरामची घोषणा देत होते, भारत माता की जय. तो जो प्रसंग बघितला तर मी माझा कारसेवक पहिला जागा दिला. अरे वा म्हटलं वा वा, परिंदा भी पर नहीं मार सकता हे कारसेवकांनी स्वयंसेवकांनी खोटं ठरवलं आहे. जी मुलायम सिंगांची दरपोक्ती होती, दरपोक्ती म्हणेन मी घोषणेपेक्षा, ती कारसेवकांनी खोटी केली आहे. आणि मी पाहतच राहिलो. पण तितक्यात मग म्हणाले अरे आपण फोटोग्राफर पण आहोत, न्यूज फोटोग्राफर जो असतो तो असं लकीली मला मग आली थोडी जाग आणि मग तो फोटो घेऊ शकलो मी. बरं, त्यावेळेला काय भावना आल्या? मी आजूबाजूला खूप लाठीचार्ज वगैरे तिथे देखील होतं, तर आजूबाजूला खूप परत कारसेवक घुसलेच होते. कारण जेव्हा अशोक सिंघल जे आले ना तेव्हा मग अनेक साधू संतांना खूप हे आलं आणि गल्ल्या गल्ल्यातनं अशोकजींच्या पुढे आगेमागे आणि पुढे ढाचा जो पुढे होता ज्याच्यात तिकडे सगळे साधू संत आणि कारसेवक विखुरले गेले होते आणि पुढे पुढे येतच होते रस्त्यात. तर तो जो ढाच्यावरती बघितलं मी तर मला अगदी हे झालं की त्याला हिंदूंची जी मानसिकता होती की मार खाण्याची, जी नंतर मला अटलजींचं पण नंतर भिवंडीच्या दंगलीत मला आठवतं आहे, अब हिंदू मार नाही खाएगा. तर मला कळलं की हिंदूचा आत्मसन्मान जागवणारी ती गोष्ट होती. आणि जगातलं सगळ्यात मोठं काय असेल किंवा पुण्य असेल की जे मी बघितलं की आपण याची देही याची डोळा, राम मंदिराच्या दिशेने आपण काहीतरी होईल चांगलं असाच माझ्या विचार आला. नंतर मग मी आता मार नाही पडू आणि आपलं काम झालं आहे, आता काही कारसेवा झाली आहे.